राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर नंदीग्राम यूट्यूबवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे पाकिस्तानमधल्या मिलिटरीला आणि नेत्यांना पाकिस्तानबद्दल प्रेम नाही आहे. पाकिस्तानचा जो सेनाप्रमुख फील्ड मार्शल म्हणून त्याला पदवी दिली तो मुनीर हा ट्रम्पला जाऊन भेटला, इराणच्या विरुद्ध वागला, चीनच्या विरुद्ध वागला आणि नवाज हा जो शहबाज शरीफ आहे जो पंतप्रधान, त्यांनी याला फील्ड मार्शल ही जी पदवी दिलेली आहे ती या भीतीपोटी दिलेली की तो आपला तख्ता परत करू नये म्हणून. पण अमेरिकेचा प्लॅन असा आहे की पाकिस्तानमध्ये सत्तांतर बदल करायचा आणि मिलिटरी राज्य आणून मुनीरला प्रमुख करायचं. हा ट्रम्पचा प्लॅन आहे. ते त्यामागं दोन्ही उद्देश आहेत की भारताला तो परेशान करेल आणि पाकिस्तानच्या हातचं अमेरिकेच्या हातचं भावलं होईल. पाकिस्तान इराणच्या विरुद्ध लढण्यासाठी त्यांना तिथं बेस पाहिजे. त्यांना अफगाणिस्तानचा बदला घ्यायचा म्हणून त्यांना बेस पाहिजे. आणि तिसरा भारत आहे, चौथा चीन आहे. या दृष्टीनं त्याची अमेरिकेची पॉलिसी चालू आहे. भारतानं सिंधूर ऑपरेशन केलं त्यावेळेला चीन आणि तुर्कस्ताननं मदत केली, माणसं पाठविले, ड्रोन दिले आणि बाकी शस्त्र चीननं दिले, विमान, बाकी सगळे जे काही शस्त्र होते ते. त्यामागची भूमिका अशी किंवा भारताची विरुद्ध त्यांनी भारताला युद्ध करावं. आपल्या इथल्या साध्या भाषेमध्ये कसं आहे, तू कुस्ती लढ, मी कपडे सांभाळतो. आणि या पाकिस्तानच्या लोकांना काहीच कळत नाही. तर बलुचिस्तानमधले जी काही स्वातंत्र्य सैनिक आहेत, अख्खा मार मारत आहेत त्यांना. ती मिलिटरी आणि पोलीसवाले भीर पळत आहेत. आपल्या देशात लागलेली आग यांना कळत नाही आहे. आणि पाकिस्तानचे पुढे भारताच्या प्लॅनिंगप्रमाणे 4 तुकडे झाले पाहिजेत. एक बलुचिस्तान डिक्लेअर केला त्यांनी स्वतः स्वातंत्र्य म्हणून, दुसरा पख्तुनिस्तान, तिसरा सिंधस्तान आणि चौथा POK भारताकडे येणार आहे. सगळ्या गोष्टीला थोडा वेळ लागेल. एखादं 2 वर्षामध्ये या सगळ्या घटना घडलेल्या आपल्याला दिसून येतील. पण होणार आहे 100%. इंदिरा गांधीनं पाकिस्तानचे 2 तुकडे केले, पण भारत सरकार पाकिस्तानचे 4 तुकडे करून त्याचं कंबरडं मोडणार आहे. भारतानं सिंधू करार मोडीत काढला. आज सगळ्या नद्याचं पाणी सोडून दिलं. पाकिस्तानमध्ये त्राई भगवान झाली, त्राई भगवान. यामध्ये आतंकवादीसुद्धा मिळेल. तिथलच्या प्रत्येक शहरामध्ये पाणी आलेलं आहे पुरामुळं. नुसतं पाकिस्तानशी युद्ध करणं हा भाग नाही. यामागं सगळ्या गोष्टीची प्लॅनिंग करून पाकिस्तानला कसं झेरी सारायचं यामध्ये आपलं भारत सरकार पार आहे. पाकिस्तानच्या गोष्टीचा विचार करू शकत नाही, इतकी त्याची हालत खराब करून टाकली. मोदीने एका भाषणात सांगितलं होतं की ये बदले हुआ भारत है और ये भारत घर में घुस के मारता है. हे दाखवून दिले त्यांना 4 वेळा. तिथलच्या मिलिटरीला आणि नेत्यांना देशप्रेम नाही आहे, फक्त त्यांना आपली सत्ता आणि पैसे. पाकिस्तानची जनता त्राई भगवान झाली खाण्यासाठी. हो, भीक मागायची. आज ती जनतासुद्धा काही दिवसात उठाव करेल. ते म्हणतील की भारताचे तुकडे करायचे म्हणजे आम्हाला तर जगता येईल म्हणून. इतकी परेशान आहे पाकिस्तानची जनता. या पाकिस्तानला सिंधूरमध्ये आपण हरवलं, खूप नुकसान केलं यांचं. पण ते स्वतः सांगतात की भारत हरला, पाकिस्तान जिंकला.
इतके बेशरम आहे ते लोक की हार झालेली कळत नाही. पाकिस्तानमध्ये सगळ्या बातम्या अशा पसरल्या जातात की पाकिस्तान जिंकला आहे, भारताचं आम्ही नुकसान केलं, भारत हारला म्हणून सीज फायर केलं. या त्या काही दिवसामध्ये आपल्याला पाकिस्तानबद्दलच्या बातम्या लागतील. आणि भारतानं युद्ध थांबवलेलं नाही आहे. पाकिस्तानच्या मिलिटरीनं घुटण्यावर येऊन सीज फायर केलेलं आहे. पण याच्यापुढे सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध भारत जोरदार भूमिका घेईल आणि त्यांना त्यांची अवकात दाखवून देईल. जोपर्यंत मोदीचं सरकार आहे तोपर्यंत आपल्याला काही भीती नाही, कारण पाकिस्तानची माती केल्याशिवाय राहणार नाही हे सरकार. ट्रम्प यांना पैसे देतो आहे, पाठिंबा देतो आहे, चीन देतो आहे, तुर्कस्तान देतो आहे, इराण देतो आहे. इराणच्या देशाच्या विरुद्ध यांनी भूमिका घेतली, ज्या चीननं मदत केली त्याच्या विरुद्ध भूमिका घेतली, इराणच्या विरुद्ध घेतली भूमिका. हे कोणाचेच नाही आहेत, हे फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वागणारे लोक आहेत. हे पाकिस्तानची एकट्या 27 काय गत होईल ही आपल्याला दिसून येईल. पाकिस्तानचे हाल होणार आहेत, तिथलची जनता उठाव करणार आहे, त्यामध्ये हे 4 तुकडे पडणार आहेत पाकिस्तानचे. पाकिस्तान या जगाच्या नामोनिशाणाहून मिटणार आहे, हा काळ दाखवून देईल सगळ्याला. आणि पाकिस्तानला संपवल्याशिवाय भारताला सुख लागणार नाही आहे, हे भारताच्या सरकारला चांगलं माहिती आहे. आणि भारताचं सरकार सगळ्यात भूमिकेतून पाकिस्तानला कसं जेरीस आणायचे हा प्रयत्न चालू आहेत आणि ते घडते. भारताचा विजय होईल, पाकिस्तान संपून जाईल आणि जगातून आतंकवाद संपून जाईल येत्या काही दिवसात, काही वर्षात. जास्त नाही, 2026-27पर्यंत थांबा. आपल्याकडे सगळ्या घटना घडतील पाकिस्तानच्या. मी माझं मत आपल्यासमोर मांडलं. आपलं मत माझ्या कॉमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या पुढे आपल्याला नॅशनल, इंटरनॅशनल आणि नांदेडच्या बाबतीतल्या सगळ्या माझं जे काही मत आहे ते आपल्यासमोर मांडलं. जय श्रीराम.